तर काँग्रेस नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार आणावं ही जनतेची भूमिका होती असं नाना पटोलेंनी म्हटलंय। तर कुठल्या बूथवर 76 लाख मतं झाली असं विचारलं नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलंय। डाटा नाही असं निवडणूक आयोगानं सांगितलं असल्याचंही नाना पटोले म्हणाले। विधानसभेतील वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यांवरून नाना पटोलेंनी टीका केली आहे। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी दिलेली होती। काँग्रेसच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सरकार आणलं पाहिजे ही लोकांची भूमिका होती। त्या पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये होतं। पण आपण पाहिलं की या निवडणुकीचे निकाल सगळे उलटे लागलेत। आपले नेते राहुलजी असतील, खरगेजी असतील यांनी निवडणूक आयोगाला जी भूमिका मांडली की आम्हाला ही जी मतं महाराष्ट्रात वाढली ती कुठून आणलीत हे तुम्ही सांगा। 6 वाजताच्या नंतर जे काही मतदान झालेलं आहे प्रत्येक बूथवर ते कुठल्या बूथवर झाले 76 लाख मतं ते आम्हाला दाखवा। पण निवडणूक आयोग सांगतो की आमच्याजवळ डाटा नाही।